गुड मॉर्निंग. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा आपला जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे ऑर्डर अँड रँकिंग. क्रम आणि स्थान हा जो टॉपिक आहे तो आज आपण इथे कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वजण रेडी आहात? आर यू गाईज रेडी? चला, तर सेशनची सुरुवात करूयात एका सुविचाराने. आणि येस, आजचा सुविचार आहे परफेक्शन इज नॉट अटेनेबल, बट इफ वी चेस परफेक्शन वी कॅन कॅच एक्सलन्स. या सुविचाराने आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूयात. बघा, ऑर्डर अँड रँकिंग. आता क्रम आणि स्थान यांच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आज आपल्याला इथे बघायचे आहेत, बरोबर? मग आता आपण करणार काय, कसं करायचं असं, प्रश्न कसं सॉल्व्ह करायचे असं लक्ष देऊ नये. आपल्याला प्रश्न जे विचारले जातील ते एखाद्या रांगेवर आधारित प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, मग ती रांग हॉरिझॉन्टल असू शकते किंवा व्हर्टिकल असू शकते. व्हर्टिकल असेल तर हे बघा, हे टॉप दिलं जातं, हे बॉटम दिलं जातं. म्हणजे हे शीर्षस्थान आहे, हे वरचं, आणि खालचे काय आहे, तल. च्या पुढे, च्या मागे. बघा, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. ठीक आहे, अशा पद्धतीने दिलं जात आहे. आता हे जनरली आपल्याला डावी बाजू, उजवी बाजू, लेफ्ट राईट, हे आपल्याला आडव्या रेषेमध्ये लेफ्ट राईटचा वापर करण्यात आल्याचं बघायला भेटतंय. ठीक आहे, फ्रॉम द स्टार्टिंग, फ्रॉम द एंडिंग, फ्रॉम द बिगिनिंग, फ्रॉम द एंडिंग. तर अशा पद्धतीने आपल्याला जे शब्द आहेत ते बघायला भेटतात. सुरुवातीपासून शेवटपासून, डावीकडून उजवीकडून, शीर्षस्थानावरून तळाकडून, च्या पुढे, च्या मागे, असे या शब्दांचा वापर झाल्याचा आपल्याला जनरली बघायला भेटतोय. प्रश्न जे विचारले जातात ते कुठल्या टाईपचे प्रश्न असतात तर ते एकदा समजून घेऊयात. बघा, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, प्रश्नांचे जे प्रकार आहेत ते प्रश्नांचे प्रकार कसे आहेत बघा. पहिला दिलाय फाइंडिंग अ रँक ऑफ अ पर्सन, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचा क्रमांक जो आहे तो डावीकडून किंवा उजवीकडून कितवा, किंवा टॉप वरून किंवा बॉटम वरून कितवा क्रमांक येईल तो शोधणे. ठीक आहे, फाइंडिंग टोटल नंबर ऑफ पीपल, लोकांची एकूण संख्या शोधायची. मग एकाच व्यक्तीची दोन्ही बाजूंनी स्थिती दिली असेल तर त्या रांगेमध्ये किती लोक आहेत ते आपल्याला शोधायचं. किंवा दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती, एक डावीकडून एक उजवीकडून बसलाय, त्यांच्यामध्ये किती जण आहेत ते दिलेले आहे, तर त्याच्यावरून आपल्याला एकूण किती लोक आहेत ते फाइंड आउट करणं, असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर फाइंडिंग मिड नंबर, मध्य क्रमांक शोधणं, मिडल शोधणं, तर असे प्रश्न होतात. त्याचप्रमाणे दोन व्यक्तींच्या मध्यभागी बसलेल्या एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणं आणि स्थानांची अदलाबदल करणं, रँक इंटरचेंजिंग. तर हे जे 5 टाइप्स आहेत बघा, इथे आपल्याला दिलाय 1 2 3 4 5 प्रकारांवर प्रश्न भेटतील. आणि सोबत आपण काही कंपॅरिझन बेस्ड क्वेश्चन, टाइम उरला तर आपण कंपॅरिझन बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते उद्याच्या सेशन मध्ये आपण करणार आहोत. ठीक आहे, चला, तर आता बघा, एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणे असं आपल्याला टाईप दिलेलं आहे. मग आता इथे बघा, समजा या ठिकाणी येस, सुरेश जो आहे बघा, सुरेश तो 50 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 14वा आहे. कितवा आहे? पुढून 14वा आहे, टॉप वरून. तर पाठीमागून तो कितवा असेल असं विचारलं जाईल. मग आता समजा आपण इथे बघतोय, आपल्या रांगेमध्ये 50 जण आहेत, सुरेश जो आहे तो टॉप वरून 14वा आहे. आता तो बॉटम वरून कितवा येईल हे आपल्याला विचारलंय. आपल्याला माहिती 50 जण म्हटले तर 14च्या मागे 36 जण असेल, 14 अधिक 36 50 होत आहेत. परंतु पाठीमागून जर बघितलं तर सुरेश बॉटम वरून किती होईल? 36 अधिक 1 37 येईल. म्हणजे या पद्धतीने हा एक्झाम्पल होईल, बरोबर. मग इथे फॉर्म्युला काय बनणार आहे बघा. आता एक व्यक्ती आहे, समजा
ऋतुजा जी आहे. ऋतुजा उजवीकडून 31वी आहे. या रांगेमध्ये 70 जण आहेत टोटल. तर डावीकडून ती कितवी येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. अच्छा 31वी हे आहे म्हणजे राहिले किती रे? 39 जण. 31 अधिक 39 70 होतील. म्हणजेच ऋतुजा डावीकडून जर बघितले 39 अधिक 1 40वी येईल, कारण ही 40वी असेल. हे आपल्याला इथे सांगता येईल. म्हणजे काय झालं, आपण लेफ्ट फाइंड आउट केलं आणि तिकडे आपण राईट फाइंड आउट केलं. फॉर्म्युला कसं बनतोय बघा. लेफ्ट फाइंड आउट करायचं असेल तर टोटल आपल्याकडे गिव्हन असेल, टोटल मधून राईट मायनस करायचे, +1 करायचं. ठीक आहे. आणि राईट फाइंड आउट करायचं असेल, टोटल मधून लेफ्ट वजा करायचा, +1 करायचं. अच्छा जे लेफ्ट आहे आणि टॉप आहे ते सेम आहेत. ठीक आहे. राईट आणि जे बॉटम असणार आहे, राईट अँड बॉटम जे असणार आहे, राईट बॉटम सेम असणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. इथे लेफ्ट आणि टॉप, राईट बॉटम या एकच गोष्टी आहेत, ह्या विसरू नका. ठीक आहे. चला आता इथे बघा, फॉर्म्युलाज क्लिअर झाले तुम्हाला. बघा काय करायचंय, या दोन व्हॅल्यू ज्या दिलेल्या टोटल मधून ही वजा करतोय आणि एक वाढवतोय आपण. ठीक आहे, लक्षात घ्या. येस एक्झॅक्टली ऋतुजा, डिफरन्स काढून एक वाढवतोय आपण. एक्झॅक्टली, कारण हे वजा केलं म्हणजे यांचा डिफरन्स काढला आणि एकने वाढ केली. या पद्धतीने तो प्रश्न बनतोय. पटापट सांगायचं, एक एक टाईप आपण कव्हर करत घेणार आहोत. आता हा एक एक्झाम्पल झाले बघा, इथे एक एक्झाम्पल झाला, हा दुसरा एक्झाम्पल झाला. आता 2 एक्झाम्पल झाले, यावर आपण अधिक सराव करणार आहोत. ठीक आहे. चला आता इथे बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. फर्स्ट क्वेश्चन, किती जणांना फॉर्म्युला क्लिअर झालाय, किती जणांना बेसिक क्लिअर झालाय, हे इथे क्लिअर होणार आहे. आता एकदम एकदम समजणार आहे प्रॉपरली, की तुम्हाला व्यवस्थित समजलंय की नाही समजलंय. चला, स्नेहा, पूजा, निकिता, स्नेहल, संदीप, स्नेहा उत्तर येत आहेत. सुनीता, अश्लेषा, सायली, देवांश, देवेश, रीना, अर्चना, कुसुम, ऋतुजा. चला, तस्नीम, गुड. अच्छा बघा इथे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या. आता आपल्याकडे 30 मधले आहेत, टोटल 30 मधले आहेत. म्हणजे टोटल आपल्याला माहिती पडलेली आहे. स्वाती तलापासून म्हणजे बॉटम वरून 16व्या क्रमांकावर आहे बघा. अच्छा 16 बघा, बॉटम वरून 16व्या क्रमांकावर कोण आहे? स्वाती. याचा अर्थ जर 30 जण आहेत म्हणजे पुढे 14 मधले असणार होते आणि हे येणारे टॉप वरून किती 15वा मधलं असेल. तर आपल्याला तिच्या मधल्याची स्थिती काय असेल, टॉप वरून तिच्या मधल्याची स्थिती असणार आहे 15वा. आपण काय करणार, टॉप फाइंड आउट करायचं होतं. टॉप इज इक्वल टू टोटल मायनस बॉटम +1 हा फॉर्म्युला वापरला असता. 30 वजा 14 गेले, किती राहील, सॉरी 14 नाही 16 होते ना बॉटमची स्थिती. 30 वजा 16, 14 अधिक 1 15. या पद्धतीने हे जे होतं हे आपलं उत्तर आलं असं 15. ठीक आहे. येस, अगदी बरोबर उत्तर दिले 15 वाल्याने. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. एक एक टाईप आपण एकदम परफेक्ट करत घेतोय बघा. एका टाईपचा तुम्हाला बेसिक गोष्ट तुम्हाला मी सांगितली जाईल, कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगेल, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण सराव करून घेऊ, म्हणजे ते एकदम माइंड मध्ये फिट होऊन जाईल. सगळेच कॉन्सेप्ट आधी सांगून नंतर प्रश्न करायला गेलो नाही ते तर मग काहींना आठवतो, काहींना नाही आठवत, मग कधी कधी डोक्यावरून जाते, असंही होतंय. एकवीस 21 ओके. बघ काय झालं, 38 विद्यार्थ्यांच्या वर्गात किरण वरून 18व्या क्रमांकावर आहे. तर वर्गात किरणचा खालून जो क्रमांक येईल तो कितवा येईल बघा. टोटल आपल्याकडे आहेत किती, 38.
टोटल 38 आहेत. किरण जो आहे किरण तो वरून टॉप वरून ते तो आहे 18 आहे. बॉटम वरून किती होईल ते विचारलं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, बॉटम इज इक्वल टू टोटल मायनस टॉप प्लस 1. मग टोटल किती होते 38. 38 मधून 18 गेले किती राहिले 20. 20 अधिक 1 किती होईल 21 होईल. म्हणजेच किरण बॉटम वरून येणार आहे 21वा. पर्याय सी आपलं काय असेल अचूक उत्तर असेल. पर्याय सी 21. आलं लक्षात. स्नेहा 20 नाही 29 0 20 चुकून काही टाईप होत होतं, चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. बघा आता एका नितीन जो आहे तो एका वर्गातील विद्यार्थी आहे. टोटल एकूण आहेत 59. त्यांच्यामध्ये जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये नितीन डावीकडून 12वा आहे. तर उजव्या बाजूने नितीनचं जे स्थान येईल ते उजव्या बाजूने किती असेल असं विचारलंय. उजव्या बाजूने नितीनचं स्थान काय येईल. अच्छा बघा आता काय झालं, बॉटम वरून किंवा राईट साइडने आपल्याला विचारलंय असं आपण कन्सिडर केलं. आता राईट इज इक्वल टू काय होतंय टोटल मायनस लेफ्ट प्लस 1. 47 अधिक 1 किती होईल मग 48 होईल. 48 दिसते, सर्वांची उत्तरं दिसत. पर्याय डी 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 48 अगदी परफेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, तर राईट इज इक्वल टू टोटल मायनस लेफ्ट प्लस 1 हा फॉर्म्युला इथे आपण वापरतोय आणि त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतोय. उत्तर येणार आहे 48. अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, तर लेफ्ट फाइंड आउट करणं किंवा राईट फाइंड आउट करणं हे क्लिअर झालं सर्वांना. एकदा कन्फर्मेशन देत जायचंय. बघा एक 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 टाईप आपल्याला कव्हर करायचं आहे. सर्व टाईप इच अँड एव्हरी टाईप आपल्याला कव्हर करायचं आहे. लक्षात घ्या. व्हेरी गुड, क्या बात आहे. चला आता जाऊयात आपण नेक्स्ट या ठिकाणी पार्टकडे. आणि नेक्स्ट पार्ट आपल्याला दिलाय फाइंडिंग टोटल नंबर ऑफ पीपल. लोकांची एकूण संख्या शोधणं. लोकांची एकूण संख्या शोधणं. ठीक आहे, चला आता टोटल फाइंड आउट करणं या गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. टोटल फाइंड आउट करायचे. आता समजा बघा मी इथे एका रांगेमध्ये उभा आहे, मी इथे मध्ये उभा आहे. समजा मी डावीकडून 8वा आहे, उजवीकडून 15वा आहे. तर रांगेत टोटल किती जण असतील असं आपल्याला विचारलंय. टोटल किती जण असतील. अच्छा काय झालं बघा, मी डावीकडून 8वा होतो, उजवीकडून 15वा होतं. मी डबल काउंट झालो ना, लेफ्ट राईट दोन्ही काउंट झालं. मग मी काय करणार टोटल फाइंड आउट करण्यासाठी लेफ्ट प्लस राईट मायनस 1 करणार. लेफ्ट प्लस राईट मायनस 1 केला. ठीक आहे, बघा लेफ्ट प्लस राईट मायनस 1 किती होते रे 8 अधिक 15 किती झाले 23. 23 वजा 1 किती होतील 22. म्हणजे या रांगेमध्ये किती जण आहेत 22 जण आहेत. 22 जण. ठीक आहे उर्वेन. बघा लेफ्ट प्लस राईट 8 अधिक 15 23 23 वजा 1 22 जण हे आपल्याला इथे बघायला भेटेल. ठीक आहे. अच्छा बघा आता एक्झाम्पल बघा, दुसरा एक्झाम्पल आता इथे देतो. समजा चला उर्वेनचं एक्झाम्पल एक आता. ठीक आहे, टॉप वरून आहे 37वा, बॉटम वरून आहे 47वा. तर या रांगेमध्ये टोटल किती जण येतील. चला कमेंट करून सांगायचं. टोटल साठी फॉर्म्युला आपला पाठ करून ठेवायचा लेफ्ट प्लस राईट मायनस 1. टोटल जेव्हा एकाच व्यक्तीची माहिती दोन्ही बाजूने दिली असेल तर लेफ्ट प्लस राईट मायनस 1 आपण करतोय. आता रोवेनच्या बाबतीत मी माहिती दिली आहे. रोवेन जो आहे तो वरून आहे 37वा आणि खालून आहे 47वा. 47 अधिक 37 84 होईल, वजा 1 केला तर टोटल 83 जण या रांगेमध्ये आहेत. 83 जण हे आपल्याला इथे बघायला भेटेल. ठीक आहे, येस परफेक्ट. तर हे टोटल फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला झाला. आता यावर आधारित प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आपण बघूयात. म्हणजे टोटल जेव्हा सिंगल पर्सनची इन्फॉर्मेशन बोथ एंडने दिली असेल, लेफ्ट हँड राईट हँड टॉप किंवा बॉटम, तेव्हा आपल्याला कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे हे आपल्याला इथे समजणार आहे. ठीक आहे, वर्गात तन्वी जी आहे ती वरून 48व्या क्रमांकावर येते. आणि खालून 24व्या क्रमांकावर येते. तर वर्गात किती विद्यार्थी आहेत असं विचारलेलं आहे. 71 71 71. व्हेरी गुड. बघा आपण काय करतो टोटल इज इक्वल टू सर आपल्याला काय करायचं टॉप प्लस बॉटम मायनस 1 करायचं.
टॉप वरून ती 48वी होती, बॉटम वरून ती 24वी होती. 72 झाले, वजा 1 केलं किती राहिले? 71. म्हणजे रांगेमध्ये एकूण किती जण होते? 71 जण होते. हे आपण इझिली सांगू शकतो, 71 जण. का रे बाबा? 48 अधिक 24 वजा 1 71 होतं ना. डी उत्तर कसं येईल? गजू तस्मेन. बघा 48 अधिक 24 किती झाले? 72. 72 मधून एकच घालवायचंय, एकच घालवायचंय, वजा 1 करायचंय. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. क्वेश्चन नंबर 5. बघा अक्षय जो आहे, अक्षय हा डावीकडून 20व्या स्थानावर आहे आणि उजवीकडून 43व्या स्थानावर आहे. रांगेत उभ्या असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या जी आहे, ती रांगेत उभ्या असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या किती असेल? पर्याय सी. बघा आता आपल्याला दिसतंय अक्षय जो आहे, अक्षय तो डावीकडून 20व्या स्थानावर आहे, उजवीकडून 43व्या स्थानावर आहे. तर रांगेत उभ्या असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आपल्याला टोटल फाइंड आउट करण्यासाठी काय करतोय आपण? दोन्ही व्हॅल्यूज ऍड करतोय, वजा 1 करतोय आपण. बघा लेफ्ट प्लस राईट -1 हा फॉर्म्युला वापरतोय. लेफ्ट होतं 20, राईट होतं 43. 63 झाले, वजा 1 किती होतील? 62. 62 पर्याय दुसरा, पर्याय तिसरा सी ऑप्शन करेक्ट उत्तर आहे 62. ठीक आहे. तर हे झाले एका सिंगल पर्सनची बोथ एंडने जर इन्फॉर्मेशन दिली असेल, डावीकडून उजवीकडून किंवा टॉप बॉटम नाही, तर आपल्याला त्याचे जे रांगेतील एकूण लोकांची संख्या जी आहे ती शोधणे. हा सेकंड टाईप होता. सेकंड टाईप देखील क्लिअर दिसते सर्वांना, कारण उत्तर तर प्रत्येकाचे जे अॅक्युरेट आहेत ते अॅक्युरेट उत्तर येत आहेत. ठीक आहे. बघ आपण पहिले सुरुवातीला कॉन्सेप्ट सांगितलं ना, होतं काय माहिती काय? बरेचसे विद्यार्थी विसरून जातात, काही जण नोट डाऊन करतात, काही जण अलच करतात, तिथे गडबड होऊन जाते. मग काही वाटतं यार जमलं नाही, असं होऊन जातं कधी कधी, है ना. तर लक्षात द्या, लक्ष घ्या, लक्ष देऊन ऐका की बाबा या पद्धतीने आपण एक कॉन्सेप्ट त्याच्यानंतरचा प्रश्न बघितला तर ते माइंड मध्ये तुमच्या फिट होऊन जाईल. आता फाइंडिंग टोटल नंबर ऑफ पीपल, लोकांची एकूण संख्या शोधणं. आता तुम्ही म्हणाल सर आत्ताच तर शिकलो ना आपण लोकांची एकूण संख्या, परंतु ती आपण काय बघितले? एका व्यक्तीची दोन्ही बाजूने डावीकडून उजवीकडून माहिती दिली असेल तर. आता समजा इथे दुसऱ्या दोन लोकांची माहिती दिलेली आहे. बघा बघा इथे काय झालं बघा. आता समजा कपिल जो आहे, कपिल तो डावीकडून 27वा आहे आणि संदीप जो आहे, संदीप तो उजवीकडून 32वा आहे. आता या कपिल आणि संदीपच्या दोघांच्या मधोमध, या दोघांच्या मध्ये 6 जण बसतायत. किती जण बसतायत? 6 जण बसतायत. तर टोटल रांगेमध्ये एकूण किती लोक बसली असतील? बघ कपिल डावीकडून 27वा आहे, संदीप उजवीकडून 32वा आहे, दोघांच्या मध्ये 6 जण बसलेत. तर रांगेमध्ये किती लोक बसलेत हे आपल्याला प्रश्न विचारला, तर तुम्ही उत्तर काय द्याल? बघा उत्तर दिसायला पाहिजेत, एक्झॅक्टली तुमच्याकडे उत्तर भेटतील. व्हेरी गुड. भूषण, कुसुम, चला 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 पटापट पटापट आन्सर दिसले पाहिजेत. रुबेन, अच्छा 65, 62, 63, 66. अच्छा लिहून ठेवतो सर्व नंबर. 65, 62, 63, 66. अच्छा 65 दिले, लिहिले. ठीक आहे. 65, 63, 62, 66. अच्छा स्नेहा म्हणते सर माझं उत्तर 61 आहे. चला आपण समजूयात, परीक्षेमध्ये 5 पर्याय दिलेले आहेत. आता कोणाचं उत्तर बरोबर येते ते समजून घेऊयात. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, अशा टाईपचे प्रश्न जिथे दिले असतात ना, मॅक्झिमम लोक हे इथे फसतात. ठीक आहे, मॅक्झिमम लोक फसतात कारण ते फक्त मॅक्झिमम नंबर ऑफ पीपलची इन्फॉर्मेशन देतात. मॅक्झिमम नंबर ऑफ पीपलची इन्फॉर्मेशन जसं आता तुम्ही दिलं. ठीक आहे,
तर या केस मध्ये बघा लक्ष देऊ नये का, हे महत्वाचं कॉन्सेप्ट आहे. इथे टोटल बघा कशी असेल, काय असेल. अच्छा तुम्ही काय केलं बघा, हा जो कपिल होता कपिलला इथे बसवलं, इथे 6 जण ठेवलेत, इथे कोणाला बसवलं, संदीपला बसवलं. कशावरून रे ते असे झाले असतील, हे तुम्ही एकाच गोष्टीचा विचार केला, सिंपल केसचा विचार केला, सिंपली तुम्ही त्यांना असं असं ठेवलं. यार असंही होऊ शकतं ना की कपिल जो होता तो कपिल इकडे आला, जो की डावीकडून कितवा होता, 27वा होता. अच्छा संदीप या बाजूला आला, जो की उजवीकडून 32वा होता. या दोघांच्या मध्ये 6 जण बसले. असंही तर होऊ शकतं, असंही होऊ शकतं. का तुम्ही असंच कन्सिडर करता की ते असे बसले असेल, कपिल इकडे 6 जण, नंतर संदीप, संदीप इकडे या बाजूला येऊ शकतो, इकडे कपिल इकडे येऊ शकतो, 6 जण इथे. म्हणजे हे काय झालंय, ओव्हरलॅप झालंय. हे काय झालंय, मिडलचा नंबर काय झाला, ओव्हरलॅप झाला. आणि ओव्हरलॅप झाल्यामुळे ती संख्या काय बनणार आहे, कमी बनणार आहे. म्हणजे अशा केसेस मध्ये आपल्याला दोन उत्तरं भेटतात. एक भेटते मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल, दुसरं भेटते मिनिमम नंबर ऑफ पीपल. आता मॅक्झिमम काढण्यासाठी लक्ष देऊन ऐका, आता उत्तर स्टॉप करा प्लीज. आता मी तुम्हाला काय सांगतोय, सूत्र लक्षात घ्या आणि कॉन्सेप्ट लक्षात घ्या. बघा काय झालं, आता कपिलला आपण इथे बसवलं होतं, संदीपला इथे मध्ये 6 जण होते. टोटल करते वेळेस आपण काय केलं, सिंपल लेफ्ट प्लस राईट प्लस मिड हे आपण केलं. या केसला आपण म्हणतोय सिंपल केस. आता सिंपल केसने टोटल उत्तर जे तुम्ही दिली होती त्याच्यात एवढं तफावत का, मला तेच काही समजलं नाही. 65, 62, 63, 66, 61 असे का आले, मला तेच काही समजलं नाही. एवढी सिंपल सी गोष्ट करायची, डावीकडून 27 म्हटलंय, उजवीकडून 32 म्हटलंय, मिडलला 6 जण आहेत. बघा 7 2 9 6 15, 4 2 6, एकच उत्तर यायला पाहिजे होतं, तर 65 उत्तर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, हे 66, 62, 66, 61 कशासाठी, एक उत्तर पाहिजे होतं आपल्याला सिंपल, कुठला, 65. मॅक्झिमम किती जण आहेत, 65. हे 62 63 म्हणजे एवढं सिंपल कॅल्क्युलेशन होतं यार. इथे मायनस वगैरे काय करायचंच नाहीये, इथे तुम्हाला फक्त काय करायचं, ऍड करायचं. आता काही जण कन्फ्युज कुठे झाले की यार सर आपण आतापर्यंत टोटल काढताना मायनस वगैरे केलं होतं, ठीक आहे, एखाद्याची पोझिशन काढताना +1 केलं होतं, एका ठिकाणी -1 केलं होतं. मग तिथे तुम्ही हे सगळं लावून बघितलं, +1 -1 वगैरे असं काहीतरी करून बघितलं माझ्या मते. तर ते तसं करत बसू नका. ठीक आहे, उत्तर जे होते बघा काय येणार आहे, मॅक्झिमम 65 जण आहेत. आता मिनिमम किती जण असतील, कमीत कमी किती जण असतील ते आपल्याला इथे भेटणार आहेत. बघा इथे टोटलचा फॉर्म्युला जो म्हणतोय ओव्हरलॅपिंग केसवाला, ओव्हरलॅपिंग केस टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस मिड. हे फॉर्म्युला जे आहेत ते नोट डाऊन करून ठेवायचे. हा फॉर्म्युला आहे सिंपल केस, टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड. हा फॉर्म्युला आहे ओव्हरलॅपिंग केस, टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस मिड. अच्छा काय झालं बघा रे, आता इथे डावीकडून 27वा होता, उजवीकडून 32वा होता एक व्यक्ती, बरोबर. आता हे -2 का करतोय, कारण बघा कपिल हा इथून उजवीकडून संदीप जात असताना तिथेही काउंट झालं, डावीकडूनही काउंट झालेला. अच्छा बघा संदीप हा इथे बघा कपिल पर्यंत पोहोचत असताना इथेही काउंट झालं, कपिल डबल काउंट झालं. म्हणजे ते लेफ्ट राईट वाले रिपीट काउंट झालेले ना, लेफ्ट राईट वाले काय झाले होते, रिपीट काउंट झाले होते, आणि त्यामुळे ते आपण केलं. आणि हे जे मिडल आहेत बघा, डावीकडून कपिल पर्यंत पोहोचताना पण काउंट झालेत, उजवीकडे येताना पण काउंट झालेत, मग लेफ्ट राईट मध्ये दोन्ही मध्ये काउंट झालेत. म्हणून काय करतो, मिडलला जी 6 व्हॅल्यू होती ती आपण काय केली, कमी केली. म्हणजेच काय झालं, 27 अधिक 32 किती झाले, 59 -2 57, 57 मधून 6 गेले, किती राहिले, 51. म्हणजेच आपलं उत्तर येईल. या वेळेस आपल्याला प्रश्न जो विचारला होता, प्रश्नामध्ये आपल्याला काय उत्तर द्यायचंय की यांचे जे टोटल होते ते टोटल आपल्याला एकतर 65 किंवा 51 असं आपलं उत्तर एक भेटेल आपल्याला. 65 किंवा 51 ते उत्तर आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, आता बघा हे फॉर्म्युला नोट डाऊन झाले असतील तर आपण जाऊयात पुढील प्रश्नाकडे. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन गरजेचं आहे. बघा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन तुमचं या ठिकाणी बघा तुम्हाला समजलं पाहिजे. या ठिकाणी याच्यासाठी मी टाइम देऊन सारखं विचारतोय, अदरवाईज मी डायरेक्टली पुढेही जाऊ शकतो, तुम्हालाही माहिती आहे. मी कंटिन्युअसली फक्त माझं करत मी पुढे जात राहणार नाहीये.
तुम्हाला विचारतो कारण कन्फर्मेशन गरजेचं आहे. जर नसेल समजलं, एखाद्या गोष्टीमध्ये डाऊट राहिला, तो कायमस्वरूपी राहतोय आणि तो विद्यार्थ्याला पुढे त्रास देत राहतोय परीक्षेच्या वेळेस. ठीक आहे, चला आता जाऊयात आपण प्रश्नाकडे. फॉर्म्युला जर बाकी राहिला असेल कोणाचा तर चिंता करू नका, इथे दोन्ही फॉर्म्युला मी लिहून देतोय. टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड आणि टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 2 मायनस मिड. बघा, हा सिंपल केस आहे, हा ओव्हरलॅपिंग केस आहे. दोन्ही फॉर्म्युला, दोन्ही सूत्रे जी आहेत ती आपण इथे नोट डाऊन करून घेतलेली आहेत. आता उत्तर तर बघा तुम्हाला डोळे झाकून उत्तर देता येईल की सर येथे सलोनी डावीकडून 34 रोशन उजवीकडून 62 आहे आणि सलोनी आणि रोशन मध्ये 13 जण आहेत. तर ओलीमध्ये किती विद्यार्थी आहेत? तर 34 अधिक 62 अधिक 13 केले मॅक्झिमम भेटेल. 34 अधिक 62 वजा 2 वजा 13 केले तर मिनिमम भेटेल. मग इथे तरी का रे दिनेश, का राजा एवढं मी का एवढा टाइम देतोय? स्नेहा सॉरी दिनेश, रीना, का आपण टाइम दिला एवढा? तुम्हाला डोळे झाकून उत्तर चेक सांगता येतील की आयदर ऑर एकाच ठिकाणी दिलंय म्हणजे 100% तेच उत्तर असणार आहे. तुम्ही काउंटिंग न करता देखील उत्तर दिली असतील, जमलं असतं. तुम्हाला किती किती लोक आहेत, टोटल किती लोक आहेत हे विचारलंय. मग मी टोटल साठी जर 2 फॉर्म्युला लिहिले तर तुमचं उत्तर 109 हे येतच कसं, मला हेच समजत नाहीये. म्हणजे एवढा मी टाइम देऊन त्याच्यामध्ये मग 0, फायदा काय झाला? बेनिफिट 0. बघा, लेफ्ट प्लस राईट, लेफ्ट किती होतं? राईट 34, राईट किती होतं? 62, अधिक किती होईल? 13, 4 2 6 3 9, 1 7 7 10 7 3 10, 109 मॅक्झिमम म्हणजे सिंपल केस नुसार. ठीक आहे, आता मिनिमम किती येतील? बघा, लेफ्ट किती आहे? 34, राईट किती आहे? 62, किती झाले? 96, 96 वजा 2 94, 94 मधून 13 गेले, किती राहिले? 81. म्हणजे मिनिमम किती झाले? 81 जण असू शकतात. म्हणजे उत्तर काय येईल? एकतर 109 किंवा 81 जण. दॅट्स इट, एवढंच करायचं. ठीक आहे, जास्त काही लोड घेत बसायचं नाहीये. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. इथे टोटलचा फॉर्म्युला लिहून ठेवतोय, काही कन्फ्युजन असेल ते दूर होऊन जाईल. चला उत्तर आली पाहिजेत. हा सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. व्हेरी गुड. पर्याय डी 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 72 54. क्या बात आहे. बघा, सिंपल व्हॅल्यूज पुटअप करा. डावीकडून एक व्यक्ती 29वा होता, उजवीकडून 35वा होता, मिडलला किती जण होते? 8 जण होते. किती झाले? 64, 64 अधिक 8 72 झाले. टोटल 72 जण मॅक्झिमम भेटले. आणि लेफ्ट प्लस राईट किती झाले? 64, 64 मधून 2 गेले 62, 62 मधून 8 गेले, किती राहतील रे? 54 राहतील. म्हणजे मिनिमम 54, 72 किंवा 54, पर्याय डी आपलं उत्तर आलं. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. चला आता उत्तर येत आहेत किती? 55 55 55. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल इथे की सर इथे मात्र आपलं काय लागणार नाहीये? ओव्हरलॅपिंग केस लागणार नाहीये. का? कारण बघा, सुमन डावीकडून 15वी होती
गौरव मागील बाजूने 19 होता, सुमन आणि गौरव यांच्यामध्ये 21 जण. ही संख्या मोठी दिसते, म्हणजे केवळ आणि केवळ एकच केस यूज होणार आहे. कोणती केस? सिंपल केस. कारण इथे हे अशाच पद्धतीने बसणार आहेत. सुमन डावीकडून 15वी, मिडलला 21 जण आणि गौरव उजव्या बाजूने 19. किती झाले? 40 अधिक 15 55. टोटल किती भेटेल? 55. पर्याय ए आपलं काय असेल उत्तर. टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड. हा फॉर्म्युला आपण इथे वापरणार. दॅट्स इट. ठीक आहे, 55 अगदी बरोबर उत्तर दिलंय. गुड जॉब. चला पुढील प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. आता इथे काय फॉर्म्युला वापरत बसायचं नाही, डायरेक्टली उत्तरं भेटली पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की बाबा विवेक समोरून 9, सुनील मागच्या बाजूने 7 आहे. सुनील आणि विवेक मध्ये 6 जण आहेत. रांगेत एकूण किती विद्यार्थी असतील? डायरेक्टली टोटल करा. 9 अधिक 7 अधिक 6. टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड. समोरून होता 9, पाठीमागून होता 7, मिडलला होते 6 जण. 16 अधिक 6 22 जण. रांगेमध्ये किती जण असतील? तर 22 जण असतील. पर्याय सी आपलं काय असेल उत्तर असेल. म्हणजे तुम्हाला कधी 2 फॉर्म्युले वापरायचे, कधी केवळ एक फॉर्म्युला वापरायचा हे लक्षात आलं असेल. सिंपल केस बनत असेल फक्त आणि फक्त एकच केस बघा. जर मिडल वाली व्हॅल्यू जर यांच्यापेक्षा बघा या ठिकाणी मोठी असेल, किंवा जर बघा आपण -2 मायनस मिड असं करत असेल, ही संख्या जर लेफ्ट राईट मधून जर वजा होत असेल तरच तिथे ओव्हरलॅपिंग केसला ट्राय करतोय आपण, अदरवाईज नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता हे झालं आपलं. बघा आपण टोटल फाइंड आउट करणं बघितलं आपण. दोन्ही बाजूंनी 2 व्यक्ती दिलेत आणि एक मिडलला काही संख्या दिलेत, तर टोटल फाइंड आउट करणं, किंवा एकाच व्यक्तीची दोन्ही बाजूंनी माहिती दिली असेल तर टोटल फाइंड आउट करणं, किंवा लेफ्ट फाइंड आउट करणं, किंवा राईट फाइंड आउट करणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणं. आतापर्यंत इतक्या गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे, चला म्हणजे अर्ध सेशन आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. अच्छा, उर्वरित पार्ट आता आपण कव्हर करायला सुरुवात करूयात. इथपर्यंत सर्व ओके? ऑल ओके? एकदम कमेंट दिसल्या पाहिजेत. सर्वांच्या तर येणार नाहीत, परंतु मॅक्झिमम लोकांच्या कमेंट दिसल्या पाहिजेत. व्हेरी गुड, क्या बात आहे. चला आता जाऊयात आपण पुढे 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 जाऊयात. आता पुढे काय दिले बघा, रँक इंटरचेंजिंग. आता रँक इंटरचेंजिंग मध्ये काय होतं रे? रँक इंटरचेंजिंग मध्ये बघा, आता इथे विशाल आणि किरण हे दोघे जण आहेत. समजा माझ्याकडे विशाल आहे जो की डावीकडून 10वा दिला होता, आणि किरण जो आहे जो की उजवीकडून 19वा दिला होता. ठीक आहे. अच्छा, जेव्हा आपण त्यांच्या स्थानांची अदलाबदल करतोय, विशाल जो आहे तो डावीकडून 23वा बनतोय. कितवा बनतोय? 23वा बनतोय. तर अशा वेळेस आपल्याला विचारलं जाईल रांगेतील एकूण लोकांची संख्या किती, टोटल किती लोक रांगेमध्ये बसलेले आहेत. ठीक आहे. किरणचे नवीन स्थान उजवीकडून काय असेल? किरणचे उजवीकडून नवीन स्थान आणि काय विचारलं जाईल की जे किरण आणि विशाल जो आहे त्यांच्या दोघांमध्ये किती जण बसलेत. असे 3 उत्तरं येऊ शकतात. 3 उत्तरं डिफरंट वेने आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. अच्छा, मग आता इथे जर आपण बघितलं समजा, ठीक आहे, तर आपल्याकडे बघा जी माहिती दिलेली आहे, विशाल डावीकडून 10वा आहे, किरण उजवीकडून 19वा आहे, आणि विशाल जेव्हा किरणच्या जागी जातोय तेव्हा डावीकडून 23वा बनतोय. तर या रांगेमध्ये किती जण आहेत हा प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर बघा, समजण्यासाठी पहिल्यांदाच मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतोय. त्याच्यानंतर आपण काय डायग्राम ड्रॉ करणार नाही आहोत. ठीक आहे. विशाल आला बघा, लक्ष देऊन ऐका, एकदा डायग्राम ड्रॉ करून दाखवतोय. विशाल डावीकडून 10वा होता, किरण उजवीकडून 19वा होता. आता विशाल कुठे येतोय? किरणच्या जागी येतोय. इथे किरण कुठे जाईल? विशालच्या जागी येईल इथे, बरोबर. ही न्यू लाईन आहे. नवीन रांगेमध्ये जेव्हा विशाल पोहोचतोय तेव्हा तो डावीकडून 23वा होतोय, म्हणजे इथे आला कोणाच्या जागी? किरणच्या जागी. हे एकाच जागी आहे दोघे,
हे दोघे काय आहेत, एकाच जागी आहेत, म्हणजे एकाच व्यक्तीची दोन्हीकडून स्थिती माहिती आहे अशी सिच्युएशन आपल्याला कन्सिडर करायची आहे की सर किरण डावीकडून 19वा आहे, उजवीकडून 23वा आहे, असं आपण कन्सिडर करतोय. ऍक्च्युली हे विशालचं नवीन स्थान आहे, विशाल स्टार करतोय म्हणजे इथे हे नवीन स्थान आहे हे माहिती आहे, परंतु हे एकाच जागी आहेत ना दोघे. मग काय करणार, टोटल विचारले तर टोटल काढते वेळेस आपण प्लस राईट -1 करतोय. कधी एकाच व्यक्तीची दोन्हीकडून माहिती असते तेव्हा. मग तोच व्यक्ती डावीकडून 23वा होता, तोच व्यक्ती उजवीकडून 19वा आहे. किती झाले, 42 वजा 1 केले, टोटल या रांगेमध्ये आहेत किती जण, 41 जण आहेत. असं आपलं उत्तर येईल की सर टोटल रांगेमध्ये किती जण आहेत. एक मिनिट थांबा. येस, 41 जण. 23 अधिक 19 किती भेटले, 42. 42 वजा 1 41. टोटल किती जण आहेत, 41. हा आपलं उत्तर झाला. अच्छा, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं, समजा किरणचं उजवीकडून नवीन स्थान. अच्छा, मग अशा केसेसमध्ये किरणचं उजवीकडून नवीन स्थान, मग राईट इज इक्वल्स टू टोटल मायनस लेफ्ट प्लस 1 असा फॉर्म्युला आपण जनरली वापरत असतो. ठीक आहे, बेसिक नुसार. मग राईट काढायचं आपल्याला, इथे इथे किरण येणार आहे ना, किरणचं नवीन स्थान हे आपल्याला शोधायचंय, हे आपल्याला इथे फाइंड आउट करतोय आपण. मग टोटल किती भेटलेत आपल्याला, 41 वजा लेफ्टने त्याच जागी असणारा व्यक्ती कितवा होता, 10वा अधिक 1. बघा 41 वजा 10 31. 31 अधिक 1 32. म्हणजे हा किरण जो आहे तो उजवीकडून कितवा बनेल, 32वा बनेल. कितवा बनला, 32वा. म्हणजे इथे आपलं उत्तर काय येईल, किरणचं उजवीकडून स्थान जे आहे ते उजवीकडून 32 असेल. ठीक आहे. अच्छा, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन की मीड काय असेल. तर मीडचा फॉर्म्युला काय असेल ते इथे बघा तुम्हाला दाखवते. समजा मीड विचारलं, तर मिडलला किती जण आहेत हे काढण्यासाठी आपण टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट आपण करतोय. टोटल आपल्याकडे किती जण आहेत, 41 वजा लेफ्ट आणि राईट. लेफ्ट 10, राईट 19. 10 अधिक 19 29. किती गेले रे, 29 गेले. 41 मधून 29 गेले, उरले किती, 12. किती उरेल, 12 उरेल. 12 उरेल म्हणजे हे आपलं काय आलं उत्तर बघा, 41 वजा 29. ठीक आहे, 29 अधिक 12 41 झाले. म्हणजे हे आपलं उत्तर होईल. मिडलला किती जण आहेत, 12 जण. तर अशा पद्धतीने 3 प्रश्न आपल्याला होऊ शकतात. टोटल होऊ शकते, एखाद्याचं नवीन स्थान विचारलं जाऊ शकतं, किंवा मिडलला किती जण आहेत ते विचारलं जाऊ शकतं. आता हे आपण बेसिक फॉर्म्युला नुसार काढलं. आता एक गोष्ट तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून देतोय, इथे करायचं काय नाही का, मग आपण प्रश्न समजून घेणार आहोत. आणि जरी इथे काही वाटलं की सर थोडस जास्त वेळ इथे एक्सप्लेनेशन झालं, आमचं लक्ष बाजूला होतं, असं झालं तसं झालं, नेटवर्क प्रॉब्लेम होता, बऱ्याचशा जणांच्या बाबतीत असं घडत असं, चिंता करू नका. प्रत्येक पुढील प्रश्नामध्ये मी तुम्हाला सर्व काही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. चला, आता इथे बघा आपल्याला टोटल विचारले होते, आपण डायरेक्टली उत्तर कसं काढू शकतो. सर डायरेक्टली उत्तर बघा आपल्याला काय काढता येईल की विशाल होता 10, नंतर बनतो 23, हा 19वा आहे. अच्छा, हे दोघे आपल्याला काउंट करायचे, एकाची न्यू पोझिशन, दुसऱ्याची ओल्डर पोझिशन. ठीक आहे, -1 करायचं आहे. 23 अधिक 19 42 वजा 1 41 आपल्याला भेटेल टोटल. हा झाला आपला एक पार्ट 41 वाला. दुसरं विचारलं किरणच्या उजवीकडूनचं नवीन स्थान. तुम्हाला एवढं बघायचंय की हा 10 वरून जर 23 जातोय, 13 प्लेसेस शिफ्ट झाला. 10 वरून 23 गेला, 13 प्लेसेस पुढे गेला, हा देखील 13 प्लेसेस पुढे जाईल. म्हणजेच काय झालं, 19 अधिक 13 किती आले असतं रे, 32 उत्तर आलं असतं. किती इथे दिसतंय, 32 दिसतंय. कुठला फॉर्म्युला वापरला मी, नाही वापरला. चला, हे झालं. अच्छा, मिडल काढायचं होतं. सर मिडलला किती जण आहेत ते कसं काढायचं, सिंपल सी गोष्ट. हा 13व्या जागेवर जातोय, किती जणांना क्रॉस करून जाईल, किती जणांना क्रॉस करून जाईल, 12 जणांना. मिड काढते वेळेस जे या ठिकाणी जेवढा डिफरन्स होता त्यातून 1 वजा करायचं, 13 वजा 1 12 सांगून टाकायचं. तर हे आपलं या ठिकाणी मेथड असणार आहे जी रँक इंटरचेंजिंगचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठीचे. आता आपण यावर सराव करणार आहोत. प्रत्येकाला व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचे प्रॉपरली. ठीक आहे. चला बघूया तुम्ही किती गोष्टी आता लक्षात ठेवलेल्या आहेत, समजेल इथे. सॉल्व्ह करा प्रश्न.
चला पर्याय बी 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 48 उत्तर येत आहे तुमच्याकडून. ओके. अच्छा कोणी 43 म्हणते. बघा लक्ष देऊन ऐका आता. कसं होतंय बघा. प्रणव जो आहे प्रणव तो डाव्या डोक्यापासून 25वा होता. सानिका उजव्या डोकापासून 19व्या स्थानावर आहे. जेव्हा आपण त्यांची अदलाबदल करतो तेव्हा सानिका उजव्या डोकापासून 24वी बनते. या रांगेमध्ये एकूण किती लोक आहेत असं विचारले. तुम्हाला काय सांगितलं मी, एकाची नवीन पोझिशन दुसऱ्याची ओल्डर पोझिशन घ्यायचे आणि वजा 1 करून टाकायचं. बघा लेफ्ट प्लस राईट -1 टोटलचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, लेफ्ट प्लस राईट -1. बघा लेफ्ट किती होतं 25. आता दुसरा हा जो आहे तो राईटने कितवा येतोय 24. किती झालं 49 वजा 1 किती झालंय 48. किती होते 48. अच्छा हे काहींनी जे 43 वाल्यांनी काय केलं माहितीये की 25 अधिक 19 केले 44 वजा 1 केलं. राजांनो असं का करताय रे, का असं करताय तुम्ही, का असं करताय? असं बिलकुल करू नका. ही मिस्टेक करताय तुम्ही, सर्वात मोठी मिस्टेक. की प्रणव 25 होता, सानिका 19वी होती, अधिक करून वजा 1 केलं, असं कसं जमेल रे राजांनो? नाही जमणार ना. त्यांच्यामध्ये कोणीच नाही असं तुम्ही दाखवलं आणि उत्तर देऊन टाकलं, तसंही उत्तर भेटणार नाही, बिलकुल भेटणार नाही. ठीक आहे, आलं लक्षात? चला आता तुम्हाला पुढील प्रश्न देतोय. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 बघा. ए हा डाव्या बाजूने 11व्या क्रमांकावर आहे. बी हा उजव्या बाजूने 10व्या क्रमांकावर आहे. अच्छा ए आणि बी यांच्या जागांची अदला बदल केली तर ए हा डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतोय. ए कुठे आला? डाव्या बाजूने 18व्या स्थानावर. मग आता हे लेफ्ट प्लस राईट -1 करण्यासाठी मी तुम्हाला हे इकडे आणून दाखवलं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको आहे. ठीक आहे. अरे प्रवीण लास्ट क्वेश्चन, ओल्ड पोझिशन न्यू पोझिशन सरच तर सांगितलं रे राजा. ही एकाची जुनी पोझिशन ज्याचे स्थान बदललं नाही ते, आणि ज्याचे नवीन पोझिशन हे जे आहे तेच, हे ओल्डर पोझिशन आहे ज्याचे स्थान बदलले नाही ते, आणि ज्याचे बदलले त्याची नवीन पोझिशन येणार आणि वजा 1 करतोय. हे ओल्ड पोझिशन तुम्ही त्याचेच ओल्ड पोझिशन घेतले तर जमणार नाहीये ना. ज्याची जागा बदलली नाही तो, आणि ज्याची जागा बदलले तो, ओल्ड पोझिशन 25 न्यू पोझिशन 24 वजा 1 48. लेफ्ट म्हणजेच ओल्ड पोझिशन असं पकडा, राईट म्हणजेच न्यू पोझिशन असं पकडा आणि उत्तर काढा ना. काय फरक पडतंय? त्याच गोष्टी मी सांगतोय. प्रत्येक गोष्ट लिहिण्याची गरज नाहीये, आपल्याला ते समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला ते समजून घेण्याची गरज आहे, लक्षात घ्या. आता क्लिअर? अच्छा बघा, हे बी ची जागा बदललेली करे नव्हती बदलली, म्हणजे ही ओल्डर पोझिशन याची आहे. एकाची जागा बदलली, ही न्यू पोझिशन झाली. न्यू पोझिशन वजा 1 करा. ओल्ड पोझिशन 10, न्यू पोझिशन 18, 28 वजा 1 किती झाले 27. टोटल किती जण आहेत? टोटल या रांगेमध्ये टोटल आहेत 27 जण. ठीक आहे. आता इथे लगेच घाई घाईत उत्तर देऊन टाकलं 27. अरे राजांना विचारले काय ते तर बघा. 27 ची गरज नाहीये इथे. 27 उत्तर चुकीचं आहे. तुम्ही लगेच टोटल सांगून टाकले 27 27 27. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय तर या रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती असतील? टोटल 27 होते, परंतु ए आणि बी सोडून किती जण आहेत ते विचारलंय. तर 27 वजा 2 ए बी मायनस करून आपल्याला उत्तर द्यायचं होतं 25. तर उत्तर येणारे या ठिकाणी 25, पर्याय तिसरा. बघा, ज्यांनी एकदम प्रॉपरली बारकाईने बघितलं त्यांनी आधीच उत्तर दिलं होतं 25. परंतु जे एकदम घोड्यावर आलेले असतात, अरे आता तर मला येतंय मी लगेच उत्तर देईन, असे विद्यार्थी फसतात परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे बघा. टोटल विचारले असेल, निश्चितपणे तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे की 27 टोटल तुम्हाला काढता आलेली आहे. हे एक चांगली गोष्ट आहे, वेल अँड गुड. परंतु असे प्रश्न फसवू देखील शकतात तुम्हाला. ए आणि बी खेरीज किती व्यक्ती आहेत विचारला, तर उत्तर काय यायला पाहिजे 25 यायला पाहिजे. अच्छा समजा तुम्हाला असं विचारलं असं इथेच की बी ची नवीन जागा काय असेल? बी ची उजवीकडून नवीन जागा किती असेल? बी चे उजवीकडूनचे नवीन स्थान सांगा बघू काय येईल. बी आपल्याला माहिती आहे उजवीकडून 10वा आहे. आता नवीन जागेवर गेला तो किती बनेल, काय बनेल? 17. अनिकेत, वृषाली, विशाल,
17 बघायच, हे 11 वरून जर 18 वर येते म्हणजे 7 घरं पुढे जात आहे. 11 ते 18 7 प्लेसेस शिफ्ट होत आहे. हा देखील 7 प्लेसेस शिफ्ट होईल, म्हणजेच विशाल 10वा होता तो कितवा बनेल? 17वा बनेल. अगदी बरोबर आहे, उजवीकडून 17वा बनेल. आणि जर तुम्हाला या ए आणि बी मध्ये मिडलला किती जण बसलेत असं विचारलं असतं तर तुम्ही काय सांगितलं असं बघा. 11 आणि 18 डिफरन्स होतं 7. 7 वजा 1 करून सांगायचं 6 जण मिडलला बसले. या गोष्टी एकदम फास्ट मध्ये क्लिक झाल्या पाहिजेत, म्हणजे कुठल्या फॉर्म्युल्याची गरज नाहीये. फॉर्म्युल्याची गरज बिलकुल लागली नाही पाहिजे, हा आपला टार्गेट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. चला, संदीप, सायली, रीना, आयुषी, शिल्पा, रचना, स्नेहा, विशाल, अनिकेत, संदीप, गुड जॉब. चला आता पुढील प्रश्नाकडे बोलतोय आपण. प्रश्न क्रमांक 12वा दिलाय. एका रांगेमध्ये सुमित डाव्या डोकापासून 28व्या क्रमांकावर आहे, प्रमोद उजव्या डोकापासून 42व्या क्रमांकावर आहे. जेव्हा आपण त्यांची स्थिती बदलतोय तेव्हा प्रमोद उजव्या डोकापासून कितवा येतोय? 64व्या क्रमांकावर. तर त्या रांगेमध्ये एकूण किती लोक आहेत असं आपल्याला विचारलंय. रांगेमध्ये असलेल्या एकूण लोकांची संख्या किती आहे? पर्याय बी 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 91. व्हेरी गुड, क्या बात आहे. चला आता आपल्याला इथे दिसतंय बघा, सुमित डाव्या डोकापासून 28 होता. आता प्रमोदची जागा बदलली, मग सुमितची पहिली जागा, प्रमोदची नवीन जागा काय केलं? 28 अधिक 64 वजा 1 करून टाकलं. 92 वजा 1 91 हे सांगून टाकलं. कुठलं काही दुसरं काय करत बसतोय का आपण? नाही, डायरेक्टली बघा ऑन स्क्रीन बघा. सुमित डावीकडून 28 होता, प्रमोद पहिले 42 होता, नंतर बदलली जागा 64 झाला. 28 अधिक 64 वजा 1 करून टाकलं. काही मांडणी देखील करत बसायचं नाही, परीक्षेमध्ये काय लिहित बसायची गरज नाही. सुमित, प्रमोद, हे ते, ठीक आहे. आपण समजून घेण्यासाठी असं आपण मांडणी करत होतो ना, की सर सुमित होता डावीकडून 28, ठीक आहे, प्रमोद होता उजवीकडून 42. आता जेव्हा आपण त्यांची स्थिती बदलतोय, प्रमोद बनतोय उजव्या डोकापासून 64वा. बघा उजवीकडून कितवा बनला? 64वा. 64 अधिक 28 वजा 1. आतापर्यंत हेच करत आलो होतो, त्याच गोष्टी डायरेक्टली आपण ऑन स्क्रीन सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. बघा, चेतन 50वा आहे डावीकडून, उदय 44वा आहे उजवीकडून. इंटरचेंज केला, उदय जे आहे ते किती बनतोय? 24 बनतोय. मग आता आपल्याला काय दिसतंय की बाबा चेतन 50वा होता, उदय 24वा बनतोय, म्हणजे यांच्या दोघांची गरज आहे आपल्याला. 54 किती बघा, 50 अधिक 24 74. 74 वजा 1 करायचं, उत्तर काय येईल? 73. पर्याय सी आपलं काय असेल? उत्तर असेल. पर्याय सी काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. बघा आपल्याला दिसते इथे चेतन डावीकडून 50वा होता, उदय जो होता उदय उजवीकडून 44वा होता. आता उदयची स्थिती बदलते, तो 44 वरून 24 वर येते, मागे येतोय. ठीक आहे, या पद्धतीने ते झालं 50 अधिक 24 74. लेफ्ट प्लस राईट -1 किती भेटेल? 73 भेटेल. हे आपलं टोटलचा फॉर्म्युला आपण वापरला. 73 आपण उत्तर दिले, पर्याय सी. अच्छा, आता या केस मध्ये जर तुम्हाला असं विचारलं की चेतनचे नवीन स्थान काय असेल? चेतनचे डावीकडून नवीन स्थान काय उत्तर द्याल तुम्ही? चेतनचे डावीकडून नवीन स्थान किती येईल? क्या बात आहे, व्हेरी गुड अनिकेत, परफेक्ट उत्तर दिलंय, गुड जॉब. चला चला चला, बाकीच्यांचे कमेंट्स आल्या पाहिजेत. येस, अक्षय गुड, अक्षय, किरण, स्नेहा 30 30 30 उत्तर सर्वांचे आलेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला दिसते बघा, 44 वरून 24 वर येते, मागे येतं 20 घरा. मग हा देखील 50 वरून मागे येईल 20 घरा, 50 वजा 20 करायचे, उत्तर काय भेटेल? डावीकडून 30. ठीक आहे, चेतनचे नवीन स्थान असेल डावीकडून 30वा. चेतन आणि उदय यांच्यामध्ये किती जण आहेत असं विचारलं. हा जर 20 घरं मागे येतोय, म्हणजेच आपल्याला त्याच्यावरून उत्तर देता येईल की 20 वजा 1 19 जण यांच्यामध्ये असू शकतील.
अशा पद्धतीने येस करेक्ट आहे अनिकेत. 19 जण मिडलला असते. परफेक्ट. ठीक आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 14. आता एकदम परफेक्ट कमांड तुमची इथे दिसते या सब्जेक्टवर. जे प्रश्न ज्या टाईप मध्ये विचारले जातात. ठीक आहे. आपला मिडलचा पार्ट जो आहे मिड फाइंड आउट करणं ते बाकी आहे. ते आपण कव्हर करणार आहोत. चिंता करू नका. सध्या जाऊयात आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. काय उत्तर येते ते पाहूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रत्येक जण सेशन संपल्यानंतर रेटिंग प्रत्येकाने द्यायचे, मध्येच सोडून जायचं नाहीये. ठीक आहे. मी 9 ते 10 सेशन घेतो. काही जण तर शेवटच्या 1-2 मिनिटं आधी निघून जातात. म्हणजे आम्ही 1 तास शिकवलं, आम्ही रेटिंग एक्सपेक्ट करतो, ते तुम्हाला घेणं देणं नाहीच आहे बिलकुल, आहे ना. तर मी हवं तर 5 मिनिटं कमी शिकवू का मग? मी मनात आणायला पाहिजे अरे जाऊ दे, आपल्याला रेटिंग भेटली पाहिजे, फक्त आपण 50 मिनिटं शिकूयात, म्हणजे 10 मिनिटं विद्यार्थ्यांना गॅप भेटेल, आपल्याला रेटिंग भेटेल, असा विचार मी कधी करत नाही. तुम्ही काही सेकंदासाठी बघत निघून जाताय, म्हणजे तुम्हाला फॅकल्टीची एकतर किंमत नसावी किंवा इंटरेस्ट नसावा. फक्त आम्हाला क्वेश्चन भेटले, बास सर तुमची मेहनत गेली, काही गरज नाही आम्हाला. असं करू नका. बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचे आहे. सेशन एंड झाल्यानंतरच तुम्हाला रेटिंगचा ऑप्शन भेटत असणार आहे. ठीक आहे. आणि तेव्हाच भेटतोय. तेव्हा तुम्हाला जो टीचर, कंटेंट आणि इंटरफेस या 3 गोष्टींना रेटिंग द्यायची आहे. बघा, टीचर सर्वात वर असतं. आता काहींना हे माहीत देखील नसेल, कारण ते शेवटपर्यंत थांबत नाहीयेत. त्यांना हे काय पेज दिसणार नाहीये. टीचर, कंटेंट आणि इंटरफेस. बघा 1 2 3 4 5 इथे जे असणार आहेत बघा 5 स्टार हे असणार आहेत. 5 स्टार म्हणजे एक्सलंट रेटिंग असते. इथे 5 स्टार जे असतात ते 5 स्टार रेटिंग नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित राहील. किती जण देतात ऑनेस्टली? किती जण कमेंट करतात? किती जण या ठिकाणी रेटिंग्स देत आहेत? बघूयात कितींना ऑप्शन भेटतोय. प्रश्न तर होत राहणार आहेत. उद्याही आपण घेणार आहोत, चिंता करू नका. तुमची प्रत्येक रेटिंग आमच्यापर्यंत पोहोचत असते. ठीक आहे. मॅनेजमेंट कडून आमच्या सोबत शेअर देखील केले जातात. जे तुमचं रिटर्न फीडबॅक असतं ते काय लिहिलंय तुम्ही, काय लिहिलेलं आहे, कोणी पॉझिटिव्ह कमेंट, कोणी एक्सलंट कमेंट, कोणी व्हेरी गुड, व्हेरी नाईस टीचिंग सर, ठीक आहे सर, सर्व कॉन्सेप्ट समजला, या ज्या कमेंट्स तुम्ही करत असता प्रत्येक कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते. ठीक आहे. तर प्रत्येकाने रेग्युलरली बघा फीडबॅक जो आहे तो फीडबॅक शेअर करत जा. ठीक आहे. कमेंट्स जे आहेत ते कमेंट्स कधी फक्त स्टार देत आहे आणि सबमिट करताय, चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बाईकच्या ओलीमध्ये होंडा डावीकडून 8वा आहे. होंडा जो आहे तो डावीकडून 8वा आहे. जो आहे तो हिरो उजवीकडून 17वा आहे. आता जर त्यांनी त्यांचं स्थान बदललं, होंडा डावीकडून 14व्या स्थानावर येते. मग या दोघांची टोटल करून -1 केलं तर आपल्याला एकूण किती बाईक आहेत ते भेटतील. बघा, टोटल फाइंड आउट करण्यासाठी आपण लेफ्ट प्लस राईट -1 करतोय. लेफ्ट होतं 14, राईट होतं 17. 31 - 1 टोटल किती भेटतील? 30 भेटतील. टोटल झाले 30. ठीक आहे. टोटल झाले किती? 30. अच्छा, मिडलला फाइंड आउट करायचं. मिड फाइंड आउट करण्यासाठी बघा, आता जर एक व्यक्ती 8 वरून 14 वर येते, 6 घरं पुढे जाते, म्हणजे -1 करायचा. मिडलला 5 जण आहेत हे आपल्याला इथे सांगता येईल. मिडलला 5 जण म्हणजे 30 आणि 5 पर्याय. चौथा काय असेल आपला अचूक उत्तर असेल. अच्छा, कल्पना गुड. चला, बघा इथे आता आपल्याला या ठिकाणी समजलं उत्तर. 30 आणि 5 कसं आलं ते, 30 आणि 5 कसं आलं ते, या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत, या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत. चला, आता इथे बघा, एखाद्या 2 व्यक्तींच्या मध्यभागी बसलेले जे लोक आहेत, 2 व्यक्तींच्या मध्यभागी बसलेल्या एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणे, हा जो मिडलचा पार्ट आहे तो आपल्याला इथे कव्हर करायचा आहे. एक काम करतोय मी, बघा मिडलचा पार्ट आता तुम्हाला फॉर्म्युलाच शिकवावे लागतील, तेवढ्यामध्ये आपलं सेशनचं टाइम जे आहे ते संपेल, आहे ना. तर मी दुसऱ्या टाईपचा एखादा प्रश्न घेतोय जो तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता असं. ठीक आहे. बघा, आता हा एक ज्याच्यामध्ये आपल्याला काही दुसरं काही नवीन लागणार नाही, व्यवस्थितरित्या हा प्रश्न जो आहे तो बघून घ्यायचा, समजून घ्यायचा. बघा, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमित तलापासून 29व्या आणि वरच्या बाजूने 21व्या क्रमांकावर आहे.
बघा जे परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, मीड वाला का बाकी ठेवलंय, उद्या फ्रेश आपलं लेक्चर मीडच्या फॉर्म्युलानुसार आपण स्टार्ट करू, त्याच्यावर सराव करू म्हणून ठेवलेला आहे. ठीक आहे. बघा आता सुमित जो आहे, सुमित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बॉटम वरून 29 आणि टॉप वरून 21व्या क्रमांकावर आहे. मग एकूण उत्तीर्ण विद्यार्थी काढण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरतोय रे? उत्तीर्ण बरोबर लेफ्ट प्लस राईट -1 टोटल भेटेल आपल्याला. म्हणजे एखादा व्यक्ती जो होता तो 21वा लेफ्ट कडून होता, राईट वरून होता 29, 50 वजा 1 49 झाले. म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी झाले 49. ओके. चला आता इथे काय झालं, 12 मुले परीक्षेत सहभागी झाले नव्हते. बघा अबसेंट होते किती, 12 जण. आणि परीक्षा दिलेल्यांपैकी 9 विद्यार्थी जे होते ते नापास झाले, म्हणजे फेल झाले. ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्यापैकी फेल झाले 9. हे अबसेंट होते ते तर काउंटिंगच केले, फक्त काउंटिंग केले ते या ठिकाणी. आणि पास झालेले 49 जण होते. तर आता वर्गात एकूण किती मुले होते, म्हणजे जे पास फेल प्लस अबसेंट सर्व एकत्रित. बघा 9 2 11 11 11 9 20 कॅरी केले 2 2 1 3 3 4 7, म्हणजे किती दिसतंय रे, 70 मुले होते एका वर्गामध्ये. किती मुले होती, 70 मुले होती. 70 कुठे दिसतंय, पर्याय सी दिसतंय. बघा इथे काय झालं, 70 दिसतंय आपल्याला. अंडरस्टूड, कसं आलं समजलं. आपण काय केलं बघा, टोटल आपल्याला सुमित होता बॉटम वरून 29, नंतर टॉप वरून 21, लेफ्ट प्लस राईट -1, टोटल फाइंड आउट केले. जे पास झालेले कॅन्डिडेट्स होते 49 होते. अबसेंट होते 12 जण जे लिहिलं, आणि फेल किती होते 9, ती दिलेली आहे आपल्याला. 21 अधिक 49 टोटल करायचे होते. टोटल करून उत्तर काय भेटते आपल्याला, 70 भेटते. तर हे या पद्धतीने आपले जे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. उर्वरित प्रश्न जे आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये, उद्याच्या सेशन मध्ये नक्कीच बघू. चला तर नक्कीच तुम्ही सेशन एन्जॉय केलं असेल. सर्व बघा, टीचर रेटिंग, कंटेंट रेटिंग आणि इंटरफेस रेटिंग, 5 स्टार रेटिंग नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि येस, पुन्हा भेटू आपण नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चन सहित. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.